तर ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। किंग खान शाहरुखनं चंद्रावर जमीन खरेदी केल्याची माहिती आली आहे। शाहरुखच नव्हे तर अनेक भारतीयांनी चंद्रावर घर खरेदी केल्याची माहिती द लुनार सोसायटीने दिली। तसंच पुण्यातील एका महिलेनं चंद्रावर जमीन खरेदी केल्याचा दावा देखील या लुनार सोसायटीनं आता फेटाळलाय। चंद्रावर अनेकांची जमीन खरेदी, शाहरुख खानची चंद्रावर जमीन, शाहरुख खानची चंद्रावर मन्नत, सुशांत सिंग राजपूत याची चंद्रावर जमीन, अनेक भारतीयांचा चंद्रावर सातबारा। अभिनेता शाहरुख खान यानं चंद्रावर जमीन खरेदी केल्याची माहिती आहे। शाहरुख खान यानं चंद्रावर अनेक एकर जमीन खरेदी केली, त्यामुळे मुंबईतील मन्नत सारखंच दुसरं मन्नत शाहरुख खान चंद्रावर बांधणार आहे। चंद्रावर जमीन खरेदी केल्यामुळे शाहरुखच्या नावावर आता चंद्राचा सातबारा असणार आहे। शाहरुख खान याच्यासोबतच अनेक अभिनेत्यांनीही चंद्रावर जमीन खरेदी केल्याची माहिती आहे। अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांनाही चंद्रावर जमीन खरेदी केल्याची माहिती मिळतीये। लुना सोसायटी इंटरनॅशनलचे संचालक मायकल रिकी यांनी पत्राद्वारे शाहरुख याच्यासह इतरांनी चंद्रावर जमीन खरेदी केल्याचा दावा केला। पुण्यातील राधिका दाते या महिलेनं चंद्रावर 1 एकर जमीन खरेदी केल्याची माहिती समोर आली, मात्र त्यानंतर या महिलेची फसवणूक झाल्याचंही पुढे आलं होतं। चंद्रावर पुण्यातील महिलेनं 1 एकर जमीन 50,000 रुपयांमध्ये खरेदी केली होती, मात्र द लुनार सोसायटीनं या प्रकरणी जमीन खरेदीत कोणाचीही फसवणूक झाली नसल्याचं म्हटलं। शाहरुख आणि सुशांत सिंग राजपूत यांनी जमीन खरेदी केली। मायकल जॅक्सन याचीही चंद्रावर जमीन खरेदी। चंद्रावर जमीन खरेदी करताना फसवणूक नाही, लुना सोसायटीचे संचालक मायकल रिकी यांची माहिती। शेकडो भारतीयांनी द लुनार रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून चंद्रावर जमीन खरेदी केल्याचं द लुनार यांना पत्राद्वारे सांगितलंय। त्यामुळे चंद्रावर जमीन खरेदी केल्याच्या बातमीवरून सध्या संभ्रम निर्माण होतोय। जर खरंच शाहरुख याच्यासह अनेकांनी चंद्रावर 13 वर्षांपूर्वीच जमीन खरेदी केली का, यावर मात्र अधिकृत बाजू स्पष्ट झालेली नाही। शाहरुख यानं जर चंद्रावर जमीन खरेदी केली असेल तर नक्कीच शाहरुखचं पृथ्वीसह चंद्रावरही मन्नत असेल असंच म्हणावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।